नमस्कार. आज आपण एका अशा ऐतिहासिक न्यायालयीन निकालावर बोलणार आहोत ज्याने फक्त आरक्षणाचे नियमच नाही तर आपल्या संपूर्ण समाजाला अक्षरशः हलवून ठेवलं. मला खात्री आहे की हे विश्लेषण तुम्हाला आवडणारच. त्यामुळे आत्ताच लाईक बटन दाबून ठेवा, म्हणजे ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चला तर मग थेट जाऊया इंदिरा साने खटल्याच्या केंद्रस्थानी. तर आपण या कथेची सुरुवात करूया थेट 1990 सालापासून. कल्पना करा, संपूर्ण देश जळतोय, रस्त्यांवर मोठी मोठी आंदोलनं होत आहेत, जाळपोळ सुरू आहे आणि सगळीकडे एकच गोंधळाचं वातावरण आहे. आणि या सगळ्यामागे कारण होतं सरकारचा फक्त एक निर्णय. पण गंमत बघा, व्ही.पी. सिंग सरकारने घेतलेला तो निर्णय म्हणजे फक्त एक ठिणगी होती, कारण खरी आग तर गेल्या 10 वर्षांपासून आतल्या आत धुमसत होती. चला, ही नेमकी काय कहाणी आहे तेच समजून घेऊया. ठीक आहे, तर ह्या सगळ्या वादळाचं मूळ ते कुठे होतं? ते होतं मंडळ आयोगात. हो, हाच आयोग या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी होता. हे बघा, 1979 साली बी.पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला जातो. 1980 मध्ये तो आयोग आपला अहवाल सादरही करतो. पण त्यानंतर पुढची 10 वर्ष तो अहवाल सरकारी फाईल्समध्ये नुसतं धूळ खात पडून राहतो. आणि मग अचानक 1990 मध्ये व्ही.पी. सिंग सरकार तो लागू करण्याची घोषणा करतं. आणि त्या अहवालात असं काय होतं ज्याने एवढा गदारोळ झाला? तर आयोगाने एक असा आकडा समोर ठेवला होता ज्याने अक्षरशः देशात भूकंप आणला. बघा, देशातील ओबीसी लोकसंख्या होती तब्बल 52%, पण सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांचं प्रमाण किती होतं? फक्त 12%. तुम्हीच विचार करा, केवढी प्रचंड दरी होती ही. आणि याच विषमतेच्या आधारावर आयोगाने एक मोठी शिफारस केली, ती म्हणजे इतर मागासवर्गीयांसाठी म्हणजेच ओबीसीसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षण. मग झालंही तसंच. सरकारने ही शिफारस लागू करताच देश पेटून उठला आणि हे प्रकरण पोहोचलं थेट सर्वोच्च न्यायालयात, तेही तब्बल 9 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर. आणि त्यांच्यासमोर जे प्रश्न होते ना, ते खूप मोठे होते. आरक्षणाच्या मूळ संकल्पनेवर, त्याच्या मर्यादेवर आणि त्याच्या स्वरूपावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. न्यायालयाला काही मूलभूत प्रश्नांची उत्तरं द्यायची होती, जसं की ओबीसी ही संकल्पनाच घटनात्मक आहे का? आरक्षणावर कोणती कमाल मर्यादा असायला हवी का? मागास वर्गातील जे सधन लोक आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळायला हवा का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, बढतीमध्ये म्हणजे प्रमोशनमध्ये आरक्षण लागू करता येईल का? हे असे प्रश्न होते जे येणाऱ्या अनेक दशकांचं भविष्य ठरवणार होते. आणि मग आला तो ऐतिहासिक दिवस. 1992 साली 6-3 अशा बहुमताने हा निकाल दिला गेला. आणि या निकालातून कोर्टाने कमालीची गोष्ट केली. त्यांनी समानता आणि सामाजिक न्याय या 2 तत्वांमध्ये एक जबरदस्त संतुलन साधलं. कसं? चला तेच पाहूया. तर या निकालाचे 4 महत्त्वाचे स्तंभ होते. 1. कोर्टाने सांगितलं की ओबीसी आरक्षण घटनात्मकदृष्ट्या वैध आहे. 2. एकूण आरक्षण कोणत्याही परिस्थितीत 50%च्या वर जाता कामा नये. 3. क्रीमी लेयर म्हणजे मागास वर्गातील सधन लोकांना आरक्षणाच्या लाभातून वगळलं पाहिजे. आणि 4. प्रमोशनमध्ये आरक्षण देता येणार नाही. म्हणजे बघा, आरक्षणाला मान्यता दिली, पण त्याच वेळी काही महत्त्वाच्या सीमा सुद्धा आखून दिल्या. यातली ही क्रीमी लेयरची संकल्पना तर खरंच क्रांतिकारक होती. कोर्टाने स्पष्ट केलं की आरक्षणाचा उद्देश गरिबी हटवणे नाही, तर सामाजिक मागासलेपण दूर करणे आहे. त्यामुळे जे लोक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या पुढे गेले आहेत त्यांनी या लाभातून बाहेर पडावं, जेणेकरून याचा फायदा त्या समाजातील खऱ्या गरजूंपर्यंत पोचेल. आता तुम्ही म्हणाल की हा निकाल तर 1992चा आहे, मग त्याचं आज काय महत्त्व? पण खरं सांगायचं तर या निकालाचे पडसाद आजही आपल्याला ऐकू येतात. किंबहुना आजच्या आरक्षणासंदर्भातील प्रत्येक लढाई आणि प्रत्येक वादाचं मूळ कुठेतरी याच खटल्यात आहे. हे बघा, 1992 मध्ये इंदिरा साहनी निकालाने 50%ची मर्यादा घातली. त्यानंतर 2018 मध्ये मराठा आरक्षणाने ही मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला. मग 2019 मध्ये 10% EWS आरक्षण आलं, ज्याने पुन्हा एकदा या मर्यादेला आव्हान दिलं. आणि आजही 50%च्या या मर्यादेवरचा वाद कोर्टात सुरूच आहे. म्हणजे या निकालाने जी एक रेषा आखली होती ती आजही आरक्षणाच्या प्रत्येक धोरणाची कसोटी ठरतीये. तर मग या सगळ्याचं शेवट काय? या संपूर्ण विश्लेषणाचं सार काय आहे? आरक्षणाचा अंतिम उद्देश तरी काय आहे? याचं उत्तर खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्याच शब्दांत आहे. त्यांनी म्हटलंय, आरक्षण हे ध्येय नाही, ते समानता साध्य करण्याचं एक साधन आहे. किती महत्त्वाचं वाक्य आहे. म्हणजे आरक्षण हा कायमस्वरूपी हक्क नाही, तर एक समतापूर्ण समाज घडवण्यासाठी वापरण्यात येणारी एक तात्पुरती व्यवस्था आहे.
पुढच्या वेळी आपण एका अशा खटल्याची गोष्ट ऐकणार आहोत जिथे एका वृद्ध मुस्लिम महिलेनं पोटगीसाठी दिलेला लढा संपूर्ण देशात एक मोठं राजकीय वादळ घेऊन आला होता. हो, आपण बोलणार आहोत शहाबानो खटल्याबद्दल. तर आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, अशाच महत्त्वाच्या विश्लेषणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू